हे दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालेल्या उपराजधानी नागपूरमध्ये आपण हे दृश्य पाहतोय। त्या ठिकाणी कोकाटे, राजकुमार सोहळा होतोय। जेंजीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवाद साधणार आहेत। त्या ठिकाणचे दृश्य आपण आणि मी पाहतोय। आता जसं जसं नाव घेतो आहे त्याप्रमाणे आपल्याला आपल्या आयकॉन्सचं इथे स्वागत कर। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपराजधानी नागपूरमध्ये आज जेंजीशी संवाद साधणार आहेत। त्या ठिकाणी जिस पल का हमें बेसब्री से इंतजार था, जिसके लिए हमारा दिल बेकरार था, हमारे एक्चुअल यूथ आइकॉन जिनको देख के हर दिन नागपुर शहर का हर एक युवा इंस्पायर होता है, जिनके नेतृत्व में ये महाराष्ट्र प्रगति पथ पर है। लेडीज एंड जेंटलमैन, बॉयज एंड गर्ल्स, पुट योर हैंड्स टुगेदर फॉर द ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र देवेंद्र जी फडणवीस। तुमचा उत्साह, तुमचा प्रेम आणि तुमचा सर्वांचा हा जो साथ आहे, नागपूर शहराचा हा जी पावर है, नागपुर शहर की ये जो यूथ एनर्जी है, इसी एनर्जी ने नागपुर शहर को पावर किया है। चला ढोल बांधा। सबसे पहले यहाँ पर एक पेंटिंग कंपटीशन थी। उस पेंटिंग कंपटीशन के लिए आदरणीय देवेंद्र जी उस पेंटिंग कंपटीशन को विजिट करने के लिए गए हैं। थोड़ी देर में मंच पर आएंगे। हमारे विविध कॉम्पिटिशन्स जो यहाँ पर हुए थे 1 तारीख से 23 तारीख के बीच, शहर एक था, मोमेंट एक था और फ्यूचर एक, इस नेतृत्व में ये बेहतरीन काम किया गया। हमारे नागपुर शहर का युवा, आपल्या नागपूर शहरची ही जी तरुणाई है, हिने दाखवलं आहे की युवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उपराजधानी नागपूरमध्ये असणार आहेत। त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचं आगमन झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेंजीशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे जेंजी तरुणांशी नेमका काय संवाद साधतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय की नीटचा जो काही महाघोटाळा झाला त्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या। युगांचं वादळ राजधानी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर धडकलं ते आपण पाहिलं। प्रत्येक घडामोडी, प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीवरती पाहत होतो आणि त्यानंतर थेट शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा, धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर आपण पाहतोय देशभरात ज्या काही घडामोडी घडतायत की जेंजीची भुरळ आता प्रत्येक राजकीय पक्षाला, प्रत्येक राजकीय नेत्यांना पाहायला मिळते। त्यातच आता जेंजी सोबत संवाद साधला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये तरुणांशी संवाद साधणार आहेत। जेंजीच्या मनातील प्रश्नांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देणार आहेत। मुख्यमंत्र्यांचा आज जेंजी सोबत संवाद साधणार आहेत। यावेळी नेमक्या काय घडामोडी घडतात, पेंटिंगचं प्रदर्शन सुद्धा त्या ठिकाणी होतंय। त्या ठिकाणी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावलेली आपण पाहतोय। जेंजींच्या मनातील जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना आता देवेंद्र फडणवीस हे उत्तर देणार आहेत। त्यामुळे आज नेमकी काय चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपण पाहिलं पुण्यामध्ये सुद्धा काल विद्यार्थ्यांशी राहुल गांधींनी संवाद साधला। राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा जेंजीसोबत संवाद साधण्याचे काही उपक्रम राबवण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर आता जेंजीच्या मनातील प्रश्नांना देवेंद्र फडणवीस हे उत्तर देणार आहेत। जेंजीशी संवाद साधला जाणार आहे। त्यामुळे आगामी काळात ज्या काही घडामोडी घडतायत त्या दृष्टीने आता प्रत्येक राजकीय पक्ष पावले उचलत आहेत, जेंजीशी संवाद साधतायत। जेंजीची भुरळ आता प्रत्येक राजकीय पक्षाला पडली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपराजधानी नागपूरमध्ये त्यांनी मोठा सोहळा आयोजित केला। या सोहळ्यामध्ये जेंजी सोबत संवाद साधला जाणार आहे। जेंजीच्या मनातील नेमकी काय प्रश्न आहेत, काय प्रतिक्रिया आहेत, त्या संदर्भात दिलखुलास पद्धतीने या मंचावर चर्चा होणार आहे। या कार्यक्रमाच्या पूर्वी काही उपक्रम सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पेंटिंगचं सुद्धा प्रदर्शन आहे, त्या ठिकाणी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावलेली आहे। जेंजीच्या मनातील प्रश्नांना आता देवेंद्र फडणवीस हे उत्तर देणार आहेत। त्या ठिकाणी जेंजीची उपस्थिती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। नागपुरात तरुण तरुणींशी थेट संवाद साधला जाणार आहे। यावेळी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवाद साधणार आहेत। ढोल ताशांचा गजर सुद्धा आपण सकाळपासून कार्यक्रमाची नेमकी कशा प्रकारे तयारी सुरू आहे याबाबतची प्रत्येक अपडेट नागपूरमधून घेतोय आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा संवाद साधला जाणार आहे। या संवादाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। काय नेमका संवाद साधला जातो देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जेंजीच्या मनातील नेमके काय प्रश्न आहेत, काय जेंजींच्या प्रतिक्रिया आहेत, या सर्वच मुद्द्यांवरती दिलखुलास पद्धतीने या मंचावरती चर्चा होणार आहे। मुख्यमंत्री जेंजींसोबत संवाद साधणार आहेत। नागपूरमध्ये तरुण तरुणींशी थेट संवाद साधला जाणार आहे। तर अलीकडच्या ज्या काही घडामोडी देशभरातल्या आपण पाहतोय, जेंजीची महत्त्वाची भूमिका आणि त्याच संदर्भात आता जेंजीसोबत संवाद साधला जाणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी उपराजधानी नागपूरमधून ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडला। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेंजी सोबत संवाद साधणार आहेत। काय ताजे अपडेट आहेत, कशा प्रकारे कार्यक्रमाची तयारी करण्यात आली आहे?
अगदीच खरं नाही, ज्या क्षणाची आतुरता होती जयंतीला सीएम सध्या जे आहे ते आता कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहे. विविध 1 तारखेपासून तर 23 ऑगस्ट पर्यंत जे आहे ते मंथन फॉर युवा यांच्या माध्यमातून जे कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्या माध्यमातून काही पेंटिंग जे आहे ते तरुणांनी तयार केलेलं आहे. ते पेंटिंग सध्याला त्याची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत आणि आता ते पाहणी केल्यावर काही क्षणातच ते आता स्टेजवरती येतील. युवकांना आतुरता आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते थेट सर्व तरुणांची जे आहे ते वंटवण करणार आहेत. त्यांच्या मनातील इच्छा काही त्यांच्याशी वंटवण जे आहे ते संवाद साधणार मुख्यमंत्री. त्यामुळे जे आहे ते आतुरतेने मोठ्या प्रमाणात जे आहे ते युवकांनी या ठिकाणी नागपूरच्या रेसनेबाग मैदानामध्ये गर्दी केलेली आहे. सोबतच हजारो ढोल ताशे पथक जे आहे ते त्याचं वादन देखील या ठिकाणी केलं जाणार आहे. विशेषतः म्हणजे ढोल ताशे पथक वादनाचं एक विश्वविक्रम या ठिकाणी जे आहे ते नोंदविलं जाणार आहे. सोबतच काही युवकांना प्रेरणादायी जे आहे ते या ठिकाणी व्यक्ती जे आहे ते स्टेजवरती बसले, त्यापैकी क्रिकेटर जे आहे ते तिलक वर्मा असतील, त्याचबरोबर नागपूरची कन्या ज्ञानेश्वर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.